नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन भागामध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत मस्त कढी गोळे। त्याच्यासाठी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे मी। ही तुरीची डाळ आहे 1 वाटी, 2-3 तास भिजत घातलेली आहे। आणि त्याच पद्धतीने इकडे हरभऱ्याची डाळ पण घेतलेली आहे। हे बघा मस्त मुरलेले आहेत दोन्ही पण डाळी। आणि त्याच्यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे कढीसाठी ताक घेतलेलं आहे। तांबट ताक आहे ताजं ताजं। आणि कढी करायसाठी लागणारं साहित्य आहे बेसन आहे, त्याच्यासोबत लसण, आलं, जिरं आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 4-5 लाल मिरच्या आहेत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू। पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आता डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं। मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे डाळ आणि मस्त मुरलेल्या पण आहेत। आता या डाळीमधलं काढून घ्यायचं। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चाळणीमध्ये थोड्या वेळ जरूर देऊ शकता, म्हणजे पाणी सर्व निघून जाते त्याच्यामधलं। बघा हरभऱ्याची तुरीची डाळ एकत्र करून घेतलेली आहे। आता ही मिक्सरमधून फिरवून घ्यायची आपल्याला, मस्त बारीक फिरवून घ्यायची आहे। आणि त्याच्यासोबतच इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 9-10, लसण आहे 1 गाठा, आल्याचा तुकडा आहे थोडासा आणि जिरं, याची एक वेगळी पेस्ट बनवायची आहे आपल्याला। आणि या डाळीची एक वेगळी पेस्ट बनवायची आहे। आता हे मिक्सरमधून फिरवून घेते। हरभऱ्याची तुरीची डाळीची पेस्ट करून घेतलेली आहे। मिरची, आलं, लसण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। दोन्ही पण काढून घेतलेले आहेत मी मिक्सरमधून। आता कढी गोळे बनवण्यासाठी ताकामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। थोडं आंबट आहे ताक, 1-1.5 प्याला पाणी टाकून घेतलेलं आहे। आणि त्याच्यासोबतच आता मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। खूप छान लागतात हे कढी गोळे खायसाठी। मस्त पावसाच्या वातावरणात भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो आपण। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा। आणि आता त्याच्यासोबतच बेसन टाकायचं आहे आपल्याला, टाकायचं आहे कारण आपल्याला कढी थोडी पातळच पाहिजे, गोळे टाकल्यामुळे ती घट्ट होऊन येते। आणि आता रईने व्यवस्थित फिरवून घ्यायची। बेसन सर्व मिक्स झालेलं पाहिजे ताकामध्ये। आता कढी गोळे बनवण्यासाठी इथे गॅसवर कढई ठेवून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। 2-3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। आता तेल छान तापू द्यायचं। आज मस्त जाऊबाईच्या हातची स्पेशल कढी गोळ्याची रेसिपी आहे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की सांगत जा कमेंट करून, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। तेल छान तापलेलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकून घ्यायची। आणि आता मोहरी सोबतच आपल्याला इथे आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे हिरवी मिरची आणि लसणची, ती टाकून द्यायची। मिरची फ्राय करून घ्यायची मस्त। त्याच्यासोबतच कढीपत्ता टाकलेला आहे। आता टाकायची थोडीशी हळद आणि थोडासा हिंग टाकून द्यायचा, छान लागते कढीमध्ये हिंग। आता आपण जे कढीचं बनवून घेतलेलं आहे, बेसन आणि ताक मिक्स करून घेतलेलं आहे, ते टाकून दिलेलं आहे। आता याला उकळी येत आहे, तोपर्यंत आपल्याला गोळ्याची तयारी करायची आहे। छान कढीला उकळी येत आहे, सारखं चम्मचने हलवत राहायचं, म्हणजे कढीची चवही छान येते आणि कढी फुटत पण नाही। आज मस्त बाहेर छान पाऊस पडून राहिलेला आहे, त्याच्यामुळे आज छान कढी गोळ्याचा बेत बनवलेला आहे। कढी गोळ्यासाठी जी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली डाळ आहे, आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणची पेस्ट टाकून द्यायची। मस्त तिखट तिखट छान लागतात कढी गोळे। आणि त्याच्यासोबतच आता आपल्याला टाकायची थोडीशी हळद, 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। आणि त्याच्यासोबतच टाकायची कोथिंबीर, मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे। आता याच्यामध्ये बेसन वगैरे काही टाकायचं नाही, असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही इथे बेसनाचा वापर केला तर कढी गोळे अशी कडक येऊ शकतात आणि त्याची चवही बदलते, त्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही टाकायचं। आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला कढी गोळ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून। आता छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता कढीला उकळी येत आहे, तोपर्यंत असे मस्त गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्हाला वाटल्या त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता। आता इथे मी गोल बनवून राहिलेली आहे आणि जास्त मोठे पण नाही बनवायचे, जास्त मोठे जर बनवले तर मग शिजायला वेळ लागते कढीमध्ये। असे छोटे छोटेच बनवून घ्यायचे। आता एखाद्या वेळेस आपण मस्त गोळे भात पण बनवू, त्याच्यानंतर गोळे पाणी, खूप रेसिपी आहे। तयार झालेले आहेत कढी गोळे, मस्त ताटामध्ये बनवून घेतलेले आहेत, म्हणजे अजून कढीमध्ये टाकायचे आहेत ते।
फक्त तयार करून घेतलेली आहे आधी आपण. मस्त कढीला उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक एक करून असे कढी गोळे सोडून द्यायचे आणि छान उकळू द्यायचे. आता सर्व कढी गोळे मी असे टाकून देणार आहे याच्यामध्ये एक एक करून. 10 मिनिटं लागतात आपले कढी गोळे तयार व्हायसाठी. मस्त ते शिजत आली की वर येऊन जातात उकळून, म्हणजे समजून जायचं की कढी गोळे तयार झालेले आहेत. आता सर्व टाकून देणार आहे मी अशाच पद्धतीनं. कढी गोळे टाकल्याच्या नंतर 5-10 मिनिटं चम्मच नाही हलवायचा त्याच्यामध्ये, नाहीतर मग कढी गोळे फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे असेच होऊ द्यायचे. मग ते होत आले की नंतर चम्मचने खालीवरी करायचे व्यवस्थित. आता मस्त शिजलेले आहेत कढी गोळे, बघा किती छान वर आलेले आहेत. अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत. आता हे मी खाली उतरून घेणार आहे. याला आपल्याला द्यायचा आहे लाल मिरचीचा तडका. पण छान वाटते लाल मिरचीचा तडका आणि चवही खूप छान येते. आता असे गरम गरम कढी गोळे मी काढून घेणार आहे भांड्यामध्ये आणि नंतर याला तडका द्यायचा आहे. कोथिंबीर वगैरे टाकायची आहे. मग नंतर गरम गरम असतानाच तडका द्यायचा आहे. आता मस्त मिरची फ्राय करून घ्यायची तुपामध्ये. मिरची मस्त फ्राय झालेली आहे. आता गरम गरम असतानाच आपल्याला तुपामध्ये टाकून द्यायची आहे. बघा कशी मस्त फोडणी बसलेली आहे. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे. मस्त कोथिंबीर टाकून घेतली. बघा अशा पद्धतीने तयार झाले कढी गोळे. तुम्हाला कढी गोळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.